तर आतापर्यंतच्या सेशनमध्ये तुम्ही पाहत आलेला आहात की पब्लिक स्पीकिंग आणि आपलं कम्युनिकेशन स्किल आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो, कशा पद्धतीने आपण लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो. तर आत्ताच्या ज्या आपल्या फायनल व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स तुम्हाला देऊन जातो की तुम्ही 100% कुठल्याही स्टेजवरती उतरू शकता आणि आपलं प्रेझेंटेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग बनवू शकता. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की पब्लिक स्पीकिंगसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात. टिप्स नंबर 1 ते म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. कारण प्रॅक्टिस शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. किती जरी आपण सेशन आता पाहिले असतील पण तुमचं एक पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या पद्धतीने भरपूर प्रयत्न केले आता तुम्हाला सांगण्याचं, पण तुम्ही जर एक पण पाऊल पुढे उचललं नाही तर त्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही. दिवसातून ऍटलिस्ट 15 मिनिट तरी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ही आपली असेल पहिली टिप्स. दुसरी टिप्स मला सांगायला खूप मजा वाटेल. ब्रीदिंगचा ट्राय करा. ब्रीदिंग म्हणजे काय? एक इमॅजिन करा की आपल्याला उठवलेलं आहे आणि आपल्याला आता स्टेजवरती जायचंय. तर ब्रीथ घ्यायचं म्हणजे 6 ते 6 सेकंद मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा, मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. 5 ते 6 वेळा करा. मी पहिल्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं ब्लड सर्क्युलेशन खूप मॅटर करतं. बॉडीवरचं आणि माइंडवरचं कंट्रोल आपलं थोडंसं निघून जातं. ते कंट्रोल येण्यासाठी ब्रीदिंग खूप महत्वाचे. ब्रीदिंगची प्रॅक्टिस करा. मी म्हणत नाही की तुम्ही योगासने केलं तर चांगलंच आहे, पण ब्रीदिंगची प्रॅक्टिस थोडीशी करा. स्टेजवर जाण्याच्या अगोदर तुम्हाला नक्की फायदा होईल. तिसरी आपली स्टेप आहे की व्हिज्युअलाइज युअर सक्सेस. जर तुम्ही स्टेजवरती जात असाल तर तुमचं सक्सेस व्हिज्युअलाइज करा. पहा आपण इन फ्युचरमध्ये आपल्याला कुठं पाहतोय. आपण सक्सेस व्हिज्युअलाइज करा, खूप महत्वाचं आहे. दुसरं, सक्सेस व्हिज्युअलाइज करायला खूप मजा वाटते. सक्सेस सगळ्यांना आवडतं ना. एक वाक्य, एव्हरीवन वांट टू सी द हेवन बट नो वन वांट टू बी डाय. म्हणजे स्वर्ग पाहण्याची इच्छा प्रत्येकाला असते पण मरण्याची इच्छा कोणाचीच नसते. सेम सक्सेस सगळ्यांना पाहिजे असतं पण त्यासाठी कष्ट कोणालाच नको असतं. सक्सेस व्हिज्युअलाइज केल्यानंतर हे पण व्हिज्युअलाइज करा. ऐकायला थोडंसं ऑड वाटेल पण तुमचं फेलियर पण व्हिज्युअलाइज करा. का? पॉझिटिव्ह बरोबर थोड्याशा निगेटिव्ह गोष्टींकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. किंवा मी स्टेजवरती गेल्यानंतर फेल झालोच, मला काय आठवलंच नाही, माईकच खराब झाला, तर मी काय करणार? मला जोकच आठवलं नाहीत, पंचेस आठवलं नाहीत किंवा माझी सुरुवातच मला आठवलं नाही तर काय? इथपर्यंत वर्स्ट, वाईटातलं वाईट तुम्ही जस्ट इमॅजिन करा की काय होईल. जास्तीत जास्त अगोदरच इमॅजिन केलं तर त्याची तयारी आपल्याला करता येते. म्हणून आपले विकनेसेस पण आपल्याला समजतात आणि त्याच्यावरती आपल्याला काम करता येते. पुढची टिप मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि ती इंटरेस्टिंग पण आहे. आज मोबाईल सगळ्यांकडे, मोबाईल सगळे यूज करतात. कळत न कळत लपून छपून आपण एखादा व्हिडिओ बनवूनच टाकतो. सेम मोबाईलचा सेल्फ कॅमेरा यूज करा आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होईल, बघायला कोणीच नसतं पण प्रॅक्टिस होत जाईल आणि ती प्रॅक्टिस पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पुढची टिप आहे की तुम्ही एक्सरसाइज करा. बोलण्याची, बॉडी मुवमेंटची, बॉडी लँग्वेजची एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर शेक हँड कशा पद्धतीने केलं पाहिजे स्टेजवरती गेल्यानंतर, कारण सगळ्यांनाच ते करणं गरजेचं असतं. त्यानंतर टायमिंग सेट करा की आपल्याला स्टेजवरती जाऊन किती वेळ बोलायचं. कारण बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना, मराठीमध्ये म्हणतो की अरे तिथे गेल्यानंतर सगळा पसारला, रायता फेला द्या. असं नाही झालं पाहिजे. स्टेजवरती गेल्यानंतर आपल्याला जेवढा वेळ दिलेला आहे, लोकांचा इंटरेस्ट बघा, लोकांना आवडते न आवडते आपल्याला एक्सप्रेशन वरून कळतं. त्यामुळे तेवढंच बोला जेवढं गरजेचं आहे. जेवढे तुमचे मुद्दे आहेत मुद्देसूर बोलायचं, एक छाप पाडून जायचं आणि स्टेज सोडायचं. मी प्रत्येक वेळेस सांगतोय की एका स्पीकरला, एका डान्सरला, एका सिंगरला माहित असणं गरजेचं आहे की स्टेज कधी सोडलं पाहिजे. ही टिप्स नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल. अजून पुढे जाऊन ऑडियन्स बद्दल थोडंसं नॉलेज घे की ऑडियन्स कोणत्या प्रकारचे आहे. स्टुडंट आहेत, एम्प्लॉईज आहेत, जसं की पॉलिटिशियन बघतात की कुठल्या पद्धतीची कॅटेगरी आहे, श्रीमंत आहेत, कधी कधी जाती पण बघतात पॉलिटिशियन लोक कोणत्या जातीचे आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला मुद्दे सापडते की कोणत्या मुद्द्यावरती मी बोललं पाहिजे. म्हणजे तुमचं स्पीच अजून अट्रॅक्टिव्ह बनत जातं. तर बघा, ह्या ज्या आतापर्यंत जेवढ्या मी टिप्स सांगितल्या त्या पब्लिक स्पीकिंग आणि स्टेज लीडिंगसाठी नक्की तुम्हाला हेल्प करतील. आणि स्टेज सोडताना एंडिंग पॉवरफुल झालं पाहिजे. जसं आपलं स्पीच एकदम टॉपला जाताना एंडिंग करताना तुम्ही एखादी कविता बोलू शकता, एखादी शायरी बोलू शकता, एखादी स्लोगन बोलू शकता. त्याच्यामुळे काय होतं, पब्लिकच्या टाळ्या कंटिन्युअसली तुमच्यासाठी वाजत राहतात आणि टाळ्या कोणाला नको असतात. ती आपली एक कामाची पावती असते किंवा आपल्या भाषणाची ती पावती असते. म्हणून एंड करताना कधीही टॉपलाच निघून करायचा आणि मगच स्टेज सोडायचं. आय होप पब्लिक स्पीकिंगसाठी ह्या टिप्स तुम्हाला हेल्प करतील. पुढे जाऊन आपण आता पाहणार आहोत कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीमध्ये कोणत्या टिप्स महत्वाच्या आहेत. तर कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये जी पहिल्यात महत्वाची टिप्स आहे जी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. आता कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये पहिली टिप आहे की तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये लोकांबरोबर कम्युनिकेट व्हा. बोलायला सुरुवात करा. तुमचे एक्सपिरियन्स, तुमचे थॉट्स, तुमच्या आयडिया शेअर करायला सुरुवात करा. छोट्या प्रमाणात सुरुवात करा. आपल्या एक मित्र असेल, 2 मित्र असेल तर शेअर करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमची प्रॅक्टिस व्हायला सुरुवात होईल. दुसरी टिप ह्याच्यामध्ये आहे ती म्हणजे लिसन, लिसन अँड लिसन. तुम्ही सायलेंट अँड लिसन फॉर्म्युला मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की जेवढं तुम्ही जास्त ऐकचाल तेवढं तुम्ही जास्त बोलचाल. त्यामुळे ऐकायला शिका, शांतपणे ऐकायला शिका. लगेच अपोज करायचं नाहीये, ऐकायचं पूर्णपणे आणि नंतर मग मुद्द्याने बोलायचंय आपल्याला.
पुढचं आहे कम्युनिकेशन स्किलमध्ये, ज्यावेळेस तुम्ही ऐकत असता त्यावेळेस पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण होतं काय, समोरचा व्यक्ती बोलत असतो, आपल्याला समजतो चुकीचा बोलतोय किंवा तो बरोबर बोलतोय किंवा आपल्याला रिॲक्ट करायचं असतं, पण त्याचं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय रिॲक्ट करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्या वाट पहा, पेशन्स ठेवा आणि मग त्या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. पुढची टीप आहे, जर तुम्हाला अचानक बोलायला लागलं तर बोलता येत नसेल, कम्युनिकेट होता येत नसेल तर रिटर्न डाऊन करून घ्या की आपल्याला काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचे. नोट्स काढा, नोट्स पण खूप तुम्हाला हेल्प करतील पुढे जाण्यासाठी. तर पुढे जाऊन बघा, बोलण्याच्या अगोदर विचार करा, कारण एकदा बोलल्यानंतर विचार करून काही उपयोग नसतो. शब्द एक असा हत्यार आहे, असा बाण आहे, तो एकदा जर सुटला तर परत तुम्ही माघारी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं बोलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करणं पण खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन मध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करत असतात. तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला मदत करतील तुमचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी, तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करण्यासाठी, लोकांसमोर प्रेझेंट होण्यासाठी आणि स्टेजबद्दल भीती घालवण्यासाठी. तर आय होप हा कोर्स तुम्हाला नक्की हेल्प करेल. तर तुमचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक मला द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन प्रोग्राम मध्ये किंवा लाईव्ह सेशन मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बी परफेक्ट, लेट्स बिगिन. आपल्याला स्टेज गाजवायचा आहे.